ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल की दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ परम पूज्य भगवान बाबा की जय। परम पूज्य भीम सिंह महाराज परम पूज्य भक्तराज महाराज की जय। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा कयाठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर श्री ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला आनंद कंद भगवान पंढरीनाथ भगवती माता रुक्मिणी श्री राम भक्त हनुमान जी परम आदरणीय प्रातस्मरणीय शांती ब्रह्म भगवान बाबा परम आदरणीय प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ती भक्तराज महाराज यांना आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ करून ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे आपण वळूया। अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तज्ज्ञानमिति प्रोक्त अज्ञानम यदतोन्यथा। अज्ञान हे प्रकरण आपलं चालू आहे ते आता संपुष्टात आलेलं आहे। आपल्या या जीवनामध्ये कितीही प्रकारचे ज्ञान असले ते आपण काल बघितलेलं आहे की कुठल्या एखाद्या ग्रंथाचं पाठांतर असू द्या, मंत्रतंत्र येऊ द्या, गारुडी विद्या येऊ द्या, ज्याला इंद्रजाल वगैरे म्हणतात, अशी विद्या येऊ द्या, पण त्याचा तसा काही फारसा उपयोग नाही। जसं संजीवनी थोडंसं असलं तरी चालतं, पण बाकीच्या वनस्पतीला काय करणार, हे जसं महत्त्वाचं आहे तसं अध्यात्मज्ञान नसलं तर ते मोराच्या अंगावर जसे ते डोळे दिसतात त्याला काही महत्त्व नाही।
मुख्य दृष्टीला महत्त्व आहे, ते फक्त मोर पिसावर डोळ्यासारखा आकार दिसतो, त्याला काही तेवढंसं महत्त्व नाही आहे. पण रोजच्यासारखं नाही, थोडं काहीतरी प्रॉब्लेम आहे आवाजात. आणि मग तो जो काही बोलेल ते सगळं अज्ञानच आहे. त्याने काही पुण्याचं कर्म केलं तरी ते त्या ठिकाणी पुण्याचं फळ सुद्धा ते अज्ञानातच लागलं, अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. आणि जो ते ज्ञान प्राप्त करून घेत नाही, म्हणजे अलीकडच्या तीरावरच जो पळून जातो तो पलीकडच्या तीरावर कसा जाणार, हेही काल आपण पाहिलेलं आहे. किंवा एखाद्या चोट्याचा जर दरवाजाजवळ जर शिरच्छेद केला गेला तर तो घरात कसा प्रवेश करू शकतो, प्रवेश करू शकत नाही. आणि मग ज्ञानोबारायांनी सांगितलं की एखादी गर्भवती स्त्रीला जर आपण आमंत्रण दिलं तर त्याला तिच्या लेकराला वेगळ्या रीतीनं जेव घालण्याची गरज नाही. किंवा आंधळ्याला आमंत्रण दिलं तर तो जसा दुसऱ्याला घेऊन येतो, तसं हे जे तुम्ही त्या ठिकाणी अमानित्वम आदंभित्वम वगैरे जे सांगितलं त्याच्यामध्ये आम्हाला हे कळालं ना, याच्या विरोधात जे आहे ते सगळे अज्ञानी आहेत. मग ज्ञानोबा स्वतःच म्हणतायत की तुम्हाला असं वाटेल की हे विनाकारणच सांगितलं परत अज्ञानी लोकांचं प्रकरण. जिथं अमानित्व आदंबित्व आलं त्याच्या उलटं केलं की ते होऊन जातं बरोबर, असं कदाचित तुम्हाला असं वाटेल की म्हणोनी या वाहनी केली मी अवपलवणी वाचोनी दुधा मिळवणी पाणी फार केली. ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला असं वाटेल दुधात पाणी टाकून वाढवलं असं वाटेल. म्हणजे हे सुरुवातीला जे होतं की अमानित्वम आदंबित्वम, याच्या विरोधामध्ये आम्हाला कळून गेलं ना की अज्ञानी माणसं कशा असतात. मग तुम्ही हे एवढं का सांगितलं, तुम्हाला असं वाटेल वाचून दुधा मिळवून पाणी फार केले, दुधामध्ये पाणी मिळून जास्त केलं. शेवटी दूध ते दूधच आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही हे वाढून टाकलं. तैसे जी न बडबडी पदाची कोर न सांडी मूळ ध्वनीची वाढी निमित्त झालं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मी तशा पद्धतीनं केलेलं नाही, विनाकारण हे अज्ञान प्रकरण मी वाढवलं नाही, पण ती पदाची कोर धरून मी बोललेलं. पदाची कोर न सांडी अज्ञानम यदतोन्यथा, ही जी कोर आहे हे भगवंताचा हा ध्वनी आहे. भगवंताला हे सांगायचं आहे किंवा हे अज्ञानी लोक कसे असतात म्हणून मी बोललेलं आहे. असंही कीर्तन प्रवचन हे पदाची कोर सोडून जे बोलतात ते चांगलंच नसतं. कीर्तनामध्ये सुद्धा षडलिंग असतात, उपोद्घात असतो, अभंगाचा भावार्थ आहे, मतिदार्थ आहे, गोलार्थ आहे, समवाय संबंध आहे, उपसंहार आहे. त्या अभंगाच्या अनेक भूमिकेने तो अभंग सांगावा लागतो, सगळ्या गोष्टी. आणि त्या पुन्हा अभंगाचा जो गाभा आहे त्याची कोर न सोडता बोलावं लागतं. व त्याला धरून आपण चाललेलो आहे तर ते छान वाटतं. प्रवचनामध्ये एखादा श्लोक घेतला तर त्याला धरून आपण बोलायला पाहिजे. तसंच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी ही पदाची कोर सोडलेली नाही. ज्या ठिकाणी त्या श्लोकामध्ये आलेलं आहे की अज्ञान हे काय ते श्लोक, अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शन अज्ञानम यदतोन्यथा. हे अज्ञानम यदतोन्यथा हे पद धरून मी या ठिकाणी बोललेलं आहे. मूळ ध्वनीची वाढी निमित्त झालो, मूळ त्याच्यामध्ये असल्यामुळे मी एक निमित्त मात्र हे सगळं सांगितलेलं आहे. तव श्रोते म्हणतील आहे के परिहारा ठाऊ आहे भिषिकाव आहे कवी पोषका. त्यावेळेला श्रोते तर श्रीमंत निवृत्तीनाथ होते, आणखी काही त्या नेवाशाला कोणी श्रोते असतील. ज्ञानोबा हे सांगतायत गीतेवरचं व्याख्यान, आणि लिहिण्याकरता सच्चिदानंद बाबा होते. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक वगैरे ते लिखाण करत होते, आणि प्रत्यक्ष गुरु महाराज समोर बसले होते, आणखी काही भक्त मंडळी असणार. मग त्या ठिकाणी श्रोतृगण एकदम रंगून गेले होते या सगळ्या विषयामध्ये. त्या श्रोत्यांनी सांगितलं श्रोते म्हणतील आहे के परिहारा ठाऊ आहे. श्रोतांनी सांगितलं महाराज तुम्ही कशाला हे या गोष्टीला तुम्ही भिवू लागले की तुम्ही पाणी टाकून दूध वाढवलं म्हणून, हे असं काय बोलताय म्हणून. तुम्ही कवी पोषक आहात. त्यांना काय दिलेले विशेषण की भिषिका वाय कवी पोषका. तुम्ही का बरं भीतायत की माझ्याकडून हे फार वाढवून गेलं प्रकरण म्हणून. तुम्ही कवी पोषक आहात. कवी पोषक म्हणजे ज्ञानोबारायांच्या या लिखाणाकडे बघून अनेक कवींना स्फुरण व्हावं
की काय हे लिखाण आहे, काय हे लिखाण आहे. अनेक कवींना पोषण, जसं काही काही कीर्तनकार प्रवचनकार असतात ते नवीन कीर्तनकाराला पोषक असतात, पोषक असतात. म्हणजे त्यांचं आपण ऐकलं की आपल्याला सुद्धा असं वाटतं की आपण याच्यातलं काहीतरी सांगू शकू, अशा पद्धतीनं त्यांचं बोलणं असतं. जसं आता आमचे वडील कीर्तन करायचे, आदरणीय भक्तराज महाराज, तर त्यांचं कीर्तन ऐकलं म्हणजे आपण ते काय होते, कीर्तनकारांना पोषक होतं. त्यांचं बोलणं हे कीर्तनकारांना पोषक होतं. मग बघा आता किती वर्ष झाले, 1991 मध्ये त्यांचं त्या ठिकाणी ते हे झालेले आहेत, म्हणजे वैकुंठ गमन झालेले त्यांचं. तर आता किती वर्ष झाले त्या गोष्टीला, 30-32 वर्ष होत आहेत. आणि त्याच्याही अगोदर 10 वर्ष अगोदर मी काही त्यांचे अभंग ऐकलेले, काही कीर्तनात अभंग ऐकले, ते आणखी सुद्धा माझ्या काय आहेत स्मरणामध्ये आहे. म्हणजे ते कीर्तनकाराला त्यांचे कीर्तन हे पोषक होते, ते बोलायचं ते पोषक होते. इथे एकदा मी आदरणीय वैकुंठवासी जगन्नाथ महाराज पवार यांच्या नाथ मंदिरामध्ये स्वहिताकारणे संगती साधूची कीर्तन ऐकलं होतं. तर त्याच्यातलं जवळजवळ माझ्या अर्ध्याच्या वर लक्षात आहे. म्हणून ते कीर्तनकाराला काय होते, पोषक होते. तर हे तुम्ही ज्ञानोबा, तुम्ही या ठिकाणी या सगळ्यांना कवी लोकांना पोषक आहात. तुम्ही असं का म्हणता की मी हे फार वाढवलं अज्ञान प्रकरण. काय भाषा आहे माऊलींची, काय नम्रता आहे बघा. मी तर एवढं बोलूनही ते म्हणतात की तुम्हाला असं वाटेल की मी फार प्रकरण वाढवलं, पण मी मूळ ध्वनीला धरून बोललेलो आहे. ते श्रोत्यांनी सांगितलं त्याचं. तसं निवृत्तीनाथ महाराज सुद्धा म्हणतायत की राहू द्या, तुम्ही फार चांगलं सांगितलेलं आहे. तू ते श्री मुरारी म्हणितले प्रगट करी, जे अभिप्राय गौरी झाकेले आम्ही. म्हणजे ज्ञानोबा तुम्हाला मुरारी म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलेलं आहे ना, की आम्ही गीतेमध्ये जे थोडक्यात बोललो ते प्रगट तुम्ही करायचे. म्हणून प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. या ठिकाणी तुम्ही प्रगट करायचं. त्या रणांगणामध्ये एवढा हलकल्लोळ होता आणि एवढं त्या ठिकाणी वातावरण होतं आणि एवढे वाद्य वाजले होते की सगळे जिकडे तिकडे आवाजच आवाज होता. आणि तेवढ्या याच्या हलकल्लोळामध्ये अर्जुनासारखेच ऐकू शकले. म्हणून तर म्हणतात ना, अहो अर्जुनाचे पाती जे परिसनया योग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावे. अर्जुनासारखं जर कोणी असेल तर त्यांनी या ठिकाणी राहायचं. हे श्रवणाचा अधिकारी आहे. की एवढ्या सगळ्या आवाजामध्ये, तिथं काही सामान्य आवाज होता का, इतकी भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं की सृष्टी गेली रे गेली, देहाची दिन थोकला. हो, तसं तेही लोकांमध्ये हाहाकार झाला. जसं काय प्रलय होतो की काय, एवढं खतरनाक वातावरण निर्माण झालं होतं. इतके भयानक आवाज निर्माण झाले होते. त्या आवाजामध्ये अर्जुनाला हे ज्ञान सांगितलं. आणि त्यावेळेला कुठे एवढं भगवंताला वेळ होता, अर्जुनालाही तितका कुठे वेळ होता, कारण पुढे युद्धाचा प्रसंग होता ना. म्हणून भगवंतांनी त्या ठिकाणी संभाषणपूर्वक सांगितलेलं आहे. तिथं असं अनुष्टुप छंदन, जगती छंदन, त्रिष्टुप छंदन, हे छंदात कुठं त्यांना बोलायला वेळ होती. त्यांचं ते संभाषण व्यासांनी ग्रथित केलेलं आहे. व्यासांनी ते संभाषण कशा पद्धतीने झालं त्याला एक चांगलं रूप दिलं. विषय त्यांचाच आहे, त्यांच्या बोलण्याचाच विषय, पण त्याला एक वेगवेगळ्या छंदामध्ये श्लोक निर्माण केले. काही अनुष्टुप छंदामध्ये आहेत, काही त्रिष्टुप छंदामध्ये, काही जगती छंदामध्ये आहेत. असे वेगवेगळ्या छंदामध्ये श्लोक निर्माण केले. आणि मग ते भगवंताचाच अंतकरणातला हा ध्वनी आहे की जे अभिप्राय गौरी झाकिले आम्ही. भगवंतांनी तुम्हाला सांगितलं की जे आम्ही गीता ग्रंथामध्ये जे अभिप्राय आम्ही त्यावेळेला झाकून ठेवलेले आहेत ते तुम्ही प्रगट करा. ते देवाचे मनोगत दावीत हाशी तू मूर्त, हेही म्हणतात चित्त दाटेल तुझे. आणि ते देवाचंच मनोगत ज्ञानोबा तुम्ही फार चांगल्या पद्धतीने सांगतायत. खूप आनंद होतोय. तुम्ही बोलत राहा असं आम्हाला वाटतं. पण पुन्हा या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज श्रोतेगण म्हणतात की तुम्हाला हेही सहन होणार नाही. तुम्हाला असं वाटेल आमची स्तुती केली, म्हणजे आम्ही स्तुती केलेली सुद्धा तुम्हाला सहन होणार नाही. हेही म्हणतात चित्त दाटेल तुझे, असं जरी म्हटलं तरी तुम्हाला ते चांगलं वाटणार नाही. म्हणून आता आम्ही तसंही बोलत नाही. पण एक गोष्ट सांगतो,
म्हणून असो हे न बोलो, परी साविया गा तोषलो, जे ज्ञान तरी मिळविलो श्रवण सुखाचे. मी आता तसंही तुम्हाला बोलणार नाही. तुम्हाला बोललं तर तुम्हाला वाटेल स्तुती केली, मग त्यामुळं तेही बोलत नाही. पण एक गोष्ट सांगतो की तुम्ही आम्हाला मात्र या ज्ञानरूपी श्रवणाच्या माध्यमातून ज्ञानरूपी तरीये म्हणजे ज्ञानरूपी नौकेमध्ये तुम्ही आम्हाला बसवले. तुमचं हे जे ज्ञान आहे, आम्ही जे श्रवण करतोय, हे आम्हाला एवढं आनंददायी झालं आणि एवढं त्या ठिकाणी सुखावून गेलेलं हे ज्ञान, तर मग खूप आम्ही कृतकृत्य झालो, एवढं आम्ही त्या ठिकाणी सांगतो. आता यावरी जे तो श्रीहरी बोलिला ते करी कथन वेगा. मग निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की बाबा ज्ञानोबा, आता या ठिकाणी श्रीहरी काय बोलले हे सांगा. तुम्ही जे आत्तापर्यंत सांगितलं ते अगदी योग्यच आहे. असं काही समजू नका की दुधात पाणी टाकून वाढवलं वगैरे, असं काही नाही. एवढं तुम्ही सांगितलं आणि खूप आनंददायी अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. आणि माऊलीचे एक एक शब्द आहेत, तुकोनी घेतली मोती जैसी, त्या शब्दाला आपण त्या सांगता येणार नाही. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, परी संसार जनते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी ये. हे काही ज्ञानेश्वरी ग्रंथ सामान्य नाही आहे. संसार जिंते हे शस्त्र आहे. संसार मसंग शस्त्रेन दृढेन छित्वा, अशा प्रकारचं हे संसार जिंकणारं शस्त्र आहे. म्हणून आम्हाला खूप आनंद झाला. तुम्ही आता श्रीहरी काय बोलले हे सांगा. या संत वाक्यासरीसे म्हणितले निवृत्तीदासे, जे अवधारा तरी ऐसे बोलिले देवे. आणि हे संतांचं वाक्य ऐकलं म्हणजे श्रोतृगण जे होते तेही संत. साधूची भाषा ते समोर असलेलाही काही संतच म्हणतात. आपल्याकडे उठा उठा साधू संत, साधा आपुले, तर सगळ्याला साधू संतच म्हणतात. तिथे जे ऐकायला होते तेही सगळे संत आहेत आणि प्रत्यक्ष गुरु महाराज समोर आहे. त्यांच्या वाक्यासरीशी इथे या संत वाक्यासरीशी म्हणितले निवृत्तीदासे, जर जे अवधारा तरी ऐसे बोलिले देवे. निवृत्तीदास ज्ञानोबा सांगतात की भगवान काय बोलले ते ऐका. म्हणती त्वा पांडवा, हा चिन्ह समुच्चय आघवा, ऐकिला तो जाणावा अज्ञान भागू. आणि मग त्या ठिकाणी भगवान म्हणतात की हे पांडवा, आत्तापर्यंत तू जे काही ऐकलं ते सगळे अज्ञानी लोकांचे लक्षण आहे. अज्ञानी लोकांचं प्रकरण बरंच काही आपण बघितलेलं आहे की कोणाला अज्ञानी म्हणावं, कोणाला अज्ञानी म्हणावं. तर ऐकिला तो जाणावा अज्ञान भागू. या अज्ञान विभागा पाठी देऊनी पैगा, ज्ञानखी चांगा दुडा होईजे. आणि या सगळ्या अज्ञान विभागाला पाठ द्या, म्हणजे याच्यातलं काही घेऊ नका असं सांगताय. तर तुम्हाला हे पुढे जे ज्ञेय ज्याला म्हणतात, ज्याला आत्मा म्हणतात, ज्याला परब्रह्म म्हणतात, ज्याला ब्रह्मानंद म्हणतात, तो तुम्हाला प्राप्त होईल. याला सोडा. हे तुम्हाला एवढं जे अज्ञान सांगितलेलं आहे ते सगळे अज्ञानाचे जे प्रकार आहेत ते सोडा. ते सोडण्याचा प्रयत्न करा. मनुष्य देहामध्ये ती शक्ती भगवंतानं दिलेली आहे. आपल्याला बदल करण्याची शक्ती भगवंतानं दिलेली आहे. जनावरात ती शक्ती नाही. एखादा जर मार्क बैल असला तर त्याला बदलता येत नाही, कारण तो काय आहे, बैल. गाढव लाथा मारतो, त्याला लाथा बंद कर मारणं असं सांगूनही काही फायदा होणार नाही. गाढवाला त्याचा काही फायदा नाही. कुत्र्याला आपण म्हटलो की विनाकारण भोकत जाऊ नको, तरी तो त्याला काही कळत नाही. पण माणसामध्ये ती शक्ती, मनुष्य हा बदलू शकतो. हे जेवढं काही तुम्ही अज्ञानाचं ऐकलेलं आहे ते टाका. या ठिकाणी मध्ये या अज्ञान विभागा पाठी देऊनी पैगा, ज्ञानखी चांगा पुढा होई दृढा होईजे. याला पाठ द्या आणि मग तुम्ही ज्ञानाचा विषय ऐकण्यासाठी आता जागे व्हा, दृढ मन करा आणि हे आता ऐका. मग निर्वाळेने ज्ञाने ज्ञेय भेटेल म्हणे, ते जाणावे अर्जुने आस केली. अर्जुन प्रसन्न झाले आणि मग त्या ठिकाणी शुद्ध अंतःकरण करून निर्वाळेने ज्ञाने ज्ञेय भेटेल म्हणे. शुद्ध अंतःकरण झालं, शुद्ध अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त होऊन आपल्याला ते जे ध्येय आहे, जे जे ज्ञेय आहे ते आपल्याला भेटेल, अशा प्रकारची आशा अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये जागृत झाली. असंही अर्जुनाला हे अज्ञानी लोकांचं ऐकावंच वाटत नव्हतं. 9व्या अध्यायामध्ये सुद्धा एक विषय येऊन गेलेला आहे की ती मोघाशा मोघकर्मानो
या लागी जन्मलेची ते मोघ, जैसे वारशे विन मेघ, का मेघाचे अंगजील दुरुनीची पहावे असं सांगितलं. ते ना तरी कोल्हेरीचे आशिवार, ना तरी ओडंबरीचे अलंकार, गंधर्व नगरीचे आवाराभास्तिका. त्या मूर्ख लोकांचं वर्णन करत असताना हे असो तू ये वायानी कायशी मूर्खांची बोलणी, वाया वाढविता वाणी शिनेल हन. त्यांच्याबद्दल बोललं तर वाणीला शिन येतो. ऐशे म्हणितले देवे तेथ जी म्हणितले पांडवे, ऐक जेथ वाच्याविषयी ते साधू कर. अर्जुनालाही ते काही आवडत नव्हतं. लगेच अर्जुन खुश झाले, म्हणले महाराज मलाही ते काही कंटाळवानच वाटलं होतं ह्या लोकांबद्दल ऐकायचं म्हटलं. मग ऐक जेथ वाच्याविषयी ते साधू कर, वाणीला विश्रांती प्राप्त होईल, आनंद होईल अशी मी तुला साधू कथा सांग, असं भगवान त्या ठिकाणी बोलले. अर्जुन खुश झाले. तसंच इथं हे सगळं अज्ञानी लोकांचं ऐकून अर्जुनालाही कंटाळा आला होता. त्या काय लोक किती कसे अज्ञानी लोक असतात हे सगळं ऐकून मग अर्जुनातली एकदम आशा निर्माण झाली की आता मला भगवान खऱ्या अर्थानं ज्ञान सांगणारे. ते जाणाव्या अर्जुने आस केली, तव सर्वज्ञांचा राव म्हणे जाणो नितयाचा भाव, परिसे ज्ञेयाचा अभिप्राव सांगू आता. मग सर्वज्ञांचा राव म्हणजे सर्वज्ञांचा राजा भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या मनातला अभिप्राय जाणून आता ते म्हणू लागले की ज्ञेय शब्दाचा अभिप्राय कोणता आहे, ज्ञेय काय आहे हे तुम्हाला मी सांगतो. इथपर्यंत ह्या सगळ्या ओव्या आहेत. कोणत्या श्लोकावर? अध्यात्म ज्ञान नित्यत्व, इथपर्यंत ओव्या आहेत. एकूण ह्या सगळ्या आपण 864 ओव्या आपल्या झाल्या आणि एकूण या अध्यायामध्ये 1170 ओव्या आहेत. त्यापैकी 864 झालेले आहेत. आता पुढच्या श्लोकाला प्रारंभ होणार. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि, ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि, यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्ना सदुच्यते. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्ना सदुच्यते. भगवान म्हणतात मी तुला ज्ञेय आहे ते आता या ठिकाणी प्रवक्ष्यामि म्हणजे ज्ञेय कशाला म्हणतात हे मी तुला सांगतो. ऐक. प्रवक्ष्यामि ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि म्हणजे ते तुला सांगतो, तू ऐक. आणि ते ऐकल्यानंतर यज्ञात्वामृतमश्नुते, ते ऐकल्यानंतर तू मनुष्य हा अमृत भावाला प्राप्त होतो, मोक्षाला प्राप्त होतो. जे मनुष्य जीवनाचं ध्येय आहे त्या ध्येयाला तो प्राप्त होतो. आपली जी इति कर्तव्यता आहे की आपल्याला हे ज्ञेय प्राप्त झालं पाहिजे. आत्मानुभूती ज्याला म्हणतात की आत्मा काय आहे, अनात्मा काय. कारण हे अध्यायच असं आहे, क्षेत्रज्ञच आहे ना. क्षेत्र म्हणजे हे शरीर आहे, क्षेत्रज्ञ म्हणजे तो परमात्मा आहे. त्यालाच ज्ञेय म्हणायचं, त्यालाच ब्रह्मानंद म्हणायचं. त्याला ओळखण्यासाठी ज्यानं त्याला ओळखलं त्याला अमृत भावाला तो प्राप्त होतो. या अनुभूतीवर जो येईल तो अनादिमत परम ब्रह्म. आणि त्या ठिकाणी ते कसं आहे, अनादि आहे, परब्रह्म ज्याला म्हणतात. आणि न सत्तन्ना सदुच्यते म्हणजे त्या गोष्टीला सतन असत काहीच म्हणता येत नाही. सत असत हे दोन्ही मागे येतात. अशा प्रकारचं ते तत्व या श्लोकाचा असा सरळ अर्थ आहे. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याची कारणे, जे ज्ञाने वाचून कवणे उपाय नाही. ज्ञेय कोणाला म्हणतात तर त्या आत्मवस्तूला ज्ञेय म्हणतात की जी या ठिकाणी अनात्मा नाही, ते आत्मा आहे. इतरशा देहा आणि देहाच्या संबंधाने सगळ्या गोष्टी काय आहे, अनात्म स्वरूप आहे. आणि ते ज्ञेय तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे, त्या वस्तूला म्हणतात. त्याच्यात आपल्या सर्वस्वच्या हम हृदय सन्निविष्टो आहे ना. हां, तर त्याच्यावरती जे आहे की मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्फुर्य हरणीशी ते वस्तू मेगा असले त्याच्या खाली ओवी आहे.
की नित्यानं जे माणसाला मी अमुक आहे तमुक आहे असं जे वाटत असतं, आपलं जे तत्व आहे, जे आपलं ज्ञेय तत्व आहे, आत्मा आहे, ते वस्तू ते येण्याची कारण जे ज्ञाने वाचून कवने उपाय नाही, आणि त्या वस्तूला किंवा त्या ज्ञेयाला ज्ञानाशिवाय प्राप्ती करून घेता येत नाही. कोणत्या ज्ञानाशिवाय? अध्यात्म ज्ञानाशिवाय. कारण इतर सगळे ज्ञान त्या ठिकाणी काय शून्यमध्ये जमा आहे. सगळे कुठलाही ज्ञान कितीही मोठा असला तरी आपण कालच बघितलं की कितीही ज्ञान असू द्या, पण या ज्ञानास हे ज्ञान नसलं तर काहीच उपयोगाचं नाही. जुने कीर्तनकार लोक सांगायचे की तो इंजिनियर, डॉक्टर, वकील एका नावेमध्ये बसले. बरं दुथडी नदी चालली होती वाहून, पलीकडे जायचं होतं. 10-15 मिनटं 20 मिनटं त्यांना लागणार होते. ते नावेमध्ये बसले आणि त्या नावाड्यानं नाव चालू केलं. चालू केल्याबरोबर त्याच्यातले इंजिनियर त्याला विचारायला लागले, नावाड्याला म्हणले, अरे तू किती शिकलेला आहे? तो म्हणला, साहेब आमचं कशाचं शिक्षण, आम्ही आपले ढगाचे, काहीच नाही. म्हणले आम्ही शाळेतच गेलो नाही, हेच आपलं वडील करीत होते त्याप्रमाणे आम्ही मी घोडगं चालवायला लागलो. इंजिनियरने सांगितलं, अरे रे रे रे, काही उपयोग नाही, काही उपयोग नाही तुझा. जीवनामध्ये माणसाने शिकायला पाहिजे. ते इंजिनियर जे आहेत ते त्यांनी लाल शेरा देऊन टाकला त्याच्या जीवनात. त्याच्यानंतर डॉक्टरने विचारलं, अरे तुला काही डॉक्टरचं याचं काही ज्ञान आहे का? कशाचं काय आहे? काही दुखायला लागलं जातो, त्यांनी जे दिलं ते खाऊन घेतो. म्हणजे तुला ते हेही कळत नसेल गोळ्या एक्सपायरी झाल्या का काय झाल्या? कोणाला काय कळतं? म्हणले त्यांनी जे दिलं ते खाऊन घेतो, आम्हाला काही त्याच्यातलं ज्ञान नाही, काही नाही, काही नाही. आणि अशा प्रकारे मग डॉक्टरनी सांगितलं, अरे रे रे, तुझ्या जीवनाला धिक्कार असो, जीवनामध्ये शिकायला पाहिजे. वकिलानं तसंच सांगितलं. सगळ्यांनी लाल शेरा देऊन टाकलं त्याच्या जीवनात. त्याला बिचाराला वाईट वाटलं. तेवढ्यामध्ये थोडं वादळ सुटलं, हवा असं, ते घोडगा असं हेलकावे खायला लागलं, थोडं वेग वाढायला लागला वायूचं. तेवढ्यात त्या नावाड्याने त्या तिघांना विचारलं, म्हणजे डॉक्टर साहेब, वकील साहेब, इंजिनियर साहेब, तुम्हाला पोहता येतं? म्हणले नाही. मग माझं जीवन मातीत जाईल तेव्हा जाईल, पण सध्या तर तुमचं सगळं आवरलं म्हणले कार्यक्रम. माझं जेव्हा होईल तेव्हा होईल. म्हणले का बरं? का म्हणजे एक तुम्हाला पोहायचं ज्ञान नसल्यामुळं तुमचे डॉक्टर आणि इंजिनियर हे सगळे तिघं मरणार म्हणले. आता एक ते ज्ञान नसल्यामुळं, पोहण्याचं ज्ञान नसल्यामुळं. तसं हे अध्यात्म ज्ञान नसलं तर बाकीचं सगळं काय झालं? ते सगळे डुबवण्याचे ज्ञान आहे, तुम्हाला अधपतनाला नेणारे त्या गोष्टी आहेत सगळ्या. म्हणून ते आपल्याला जायचं, म्हणून त्याच्यासाठी ज्ञान हे फार गरजेचं आहे. आणि ते ज्ञान संपादन केलंच पाहिजे. सकारात्मक गोष्ट आहे. हे शरीर आपल्याला मिळालं ते करायलाच पाहिजे. ते करण्यासाठी चांगल्या संत जवळ जायला पाहिजे, सत्पुरुषाकडे जायला पाहिजे, ज्यांचे लक्षण भागवतात वर्णन, भागवतामध्ये वर्णन, तस्मात गुरुम अशा सद्गुरूकडे जायला पाहिजे, की जे अधिकार संपन्न महात्मा आहे त्यांचा शोध घ्यायला पाहिजे, की मला साधू भेटतील का, मला संत भेटतील का. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा. मला अशा प्रकारचे कोणी सद्गुरू भेटतील का, अशी तळमळ करावी लागते, भगवंताकडे प्रार्थना करावी लागते. त्यावेळेला हे भेटतात, त्यांच्याकडे ते ज्ञान मिळतं आणि त्या ज्ञानानंच तुम्हाला ती अनुभूती येईल. एरवी कुठलंही ज्ञान काम करत नाही. आणि जाणतले आवरवते काहीची करणे नाही येथे, जाणण्याची तन्मयाचे आणि जयाचे. आणि ते ज्ञेय जाणल्यानंतर काहीही करायचं शिल्लक राहत नाही, ज्याला कृतकृत्यश भारत म्हणतात. आता काहीही करायचं शिल्लक नाही. हां हां अनेक प्रयत्न असे ना, हेच साधावया ब्रह्म आत्मज्ञान. ते प्रयत्न करायला पाहिजे आणि ते केल्यानंतर काहीच करायची गरज राहत नाही. जसं तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपैशी, आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही, आहे की नाही. तृप्ती झाली या जैशी. जसं आपल्याला ते पोळपाट, लाटणं, तवा हे कुठपर्यंत हे सगळे लागतं आपल्याला, मीठ मिरची भाजीपाला अमुक धमुक, पोट भरत नाही तोपर्यंत.
पोट भरत नाही तर हे सगळे गोळा करावं लागतात. कोडणी द्या, अमुक करा, तमुक करा. पण तृप्ती झाली या जशी साधने सरते ते बाजूला सरकून द्यायचं, ठेवा घासून, उद्या पाहू आता, आहे की नाही, ते बाजूला सरकून जात. तसं या आत्मज्ञानानं एकदा तृप्ती झाली की काहीच करायचं शिल्लक राहत नाही. जीवनामध्ये काहीही करण्याचं शिल्लक राहत नाही. असं ते ज्ञान आहे जे जाणितल्यावर ते काहीची करणे नाही येते. जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे, आणि ते जाणणं त्याला त्या तन्मय स्वरूपामध्ये नेतं. म्हणजे ते प्राप्त झाल्यानंतर तो ब्रह्मानंदामध्ये तल्लीन राहतो. तो महात्मा कुठल्याही प्रकारचा संसारचा झपका, संसाराचा क्लेश त्याला लागत नाही. कारण हरी तैसे हरीचे दास, जसा भारी आहे तसा तो होऊन जातो. नाही तया भयमोह चिंतास, होऊन राहती उदास, बळकट कास भक्तीची. आम्ही तरी आस झालो टाकोनी उदास, आता कोण भय धरी, आता कोण भय धरी, पुढे मरणाचे हरी, आता कोण भय धरी. निर्भय अवस्था होऊन जा, आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडा आम्हा. अशी ती एक उच्चतम अवस्था प्राप्त होते. त्याला तन्मय म्हणतात, की ते त्यामध्ये तन्मय झालेले आहेत. आणि ही त्या ज्ञानापासून ती अवस्था प्राप्त होत नाही. जे जाणतली यासाठी संसार काढून या काठी, जिरोन जायजे पोटी नित्यानंदाच्या. आणि जे तत्व जाणल्यानंतर देहादी संसाराचं सगळं कुंपण तुटून जातं. तो सगळं संसाराचे गाठी लावून बैसवी पाठी मोक्षश्रियेच्या. तेजे 9व्या अध्यायाने इदंतु ते गुह्यतमं मोक्षशे शुभात, अशुभात मोक्षशे. अशुभ या संसारापासून मुक्त होऊन जातो मनुष्य. त्या ठिकाणी त्याला तो ब्रह्मानंद ज्याला प्राप्त होतो, त्याला हा संसार काहीही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. म्हणून तर आपल्याला असं वाटतं तुकोबाराच्या जीवनामध्ये एवढं त्यांना दुःख झालं, एवढे लोक छळ करत होते, संसारामध्ये कशी कशी स्थिती झाली. पण तुकोबारायांच्या थोडंच अंतःकरणावर त्याचा परिणाम झाला. त्या गोष्टीचा परिणाम तुकोबाराच्या अंतःकरणावर जर झाला असता तर त्यांनी कशाला लिहिलं असतं, आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी, प्रेम चालिला प्रवाहो, नाम ओघलवला हो. त्यांनी कशाला हे लिहिलं असतं. ते म्हणतात आम्ही त्या गोष्टीला भीत नाही, ते आता आम्हाला काहीच करू शकत नाही. संसार हा काहीच करू शकत नाही, अशी ती स्थिती असते त्या आनंदामध्ये. जिरोरी जायजे पोटी नित्यानंदाच्या. आणि नित्यानंदामध्ये ते नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुडे ते क्षीण, येथे न सरेची वैकुंठ सदन, शेषशाही त्रिकुट भुवन ओ, नेघो म्हणून या त्यागी ती परोते, घेऊ संग सुख हरीच्या सांगाते, गाणू वाहू गाऊ वाणू पाहू निरूते. खूप या ठिकाणी गवळणीमध्ये वर्णन केलेलं आहे की हा नित्यानंद ज्यांना प्राप्त झाला त्यांना या बाकीच्या गोष्टीचं काहीच वाटत नाही. जसं गवळणीला भगवत सुख प्राप्त झालं, भगवत सुख प्राप्त झाल्यामुळे त्यांना या संसाराचा विषय संपून गेला. संसार म्हणजे काय, चिंता. पण गोकुळामध्ये चिंता ते पळाली, गोकुळाबाहेर प्रवेश भीतरी केला देवे. चिंता पळून गेली. का तर तो अनुभव, ती अनुभूती प्राप्त झाली. आणि ती अनुभूती या ज्ञानानं प्राप्त होते. झिरोनी जायजे पोटी नित्यानंदाच्या. आणि संसार बाजूला त्याला ठेवता येतो. म्हणजे त्याचे आसक्तीचे दोर तोडून टाकता येतात, दोर तोडून टाकता येतात. अशा प्रकारचं हे ज्ञान आहे. ते ज्ञेय गायसे आदि जया नसे, परब्रह्मा पैसे नामतया. आणि ते ज्ञेय म्हणजे काय की ज्याला आदि नाही, अनादि तत्व आहे. ते अनादि तत्व आहे. ज्यावेळेला या सृष्टीवर काहीच नव्हतं त्यावेळेला सुद्धा ते होतं. आधी कोठेचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पायी, पण कान्होबा तेरे तेरे ते तत्व होतं. त्यामुळं असं ते ज्ञेय आहे, त्याला परब्रह्म म्हणतात. त्या परब्रह्माची तुम्हाला प्राप्ती होईल. जे नाही म्हणो जायजे तर विश्वाकारे देखीजे, आणि विश्वचे ऐसे म्हणजे तरी हे माया.
या ठिकाणी सांगतात त्या तत्वाला जर नाही म्हणावं, जसं म्हणावे मग ते नाहीच म्हणा ना, नसेलच बुवा. नाही कशाला म्हणतात? वंद्यापुत्र आहे, वंद्यापुत्र ही गोष्ट नाहीच आहे, त्याचा अत्यंत अभाव आहे. वेदांताच्या दृष्टीनं त्याचा अत्यंत अभाव आहे, म्हणजे तो नाहीच. वंद्याच पाहिलं म्हणजे वंद्या कोणाला म्हणतात? ज्याला मूल होत नाही त्याला. आणि वंद्यापुत्र कसा असू शकतो? नाहीच. मग तुम्ही नाहीच म्हणा ना, असं म्हणा. नाही ते नाही म्हणू जाईजे तो विश्वाकारे देखीजे. त्याला नाही म्हणायला गेलं तर विश्व हे सगळं दिसतंय ना आपल्याला प्रगट रीतीने, हे सगळं ब्रह्मांड दिसायला लागलं ना. आणि विश्वचे ऐशे म्हणजे तरी हे माया. आणि जर विश्वाला ज्ञेय म्हणावं तर हे माया आहे. म्हणजे त्याला हा म्हणता येते, नाही म्हणता येते. सत असं दोन्ही गोष्टी तिथं चालत नाही त्या तत्वावर. सतन असं चालत नाही. हे कळण्याकरता तुम्हाला सांगतो, हे सूर्य आहे, सूर्य आहे. या ठिकाणी रात्र आणि दिवस कोणाला आहे? आपल्याला का सूर्याला? आपल्याला आहे रात्र आणि दिवस, कारण आपली दृष्टी त्या सूर्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आता तुम्ही अमेरिकेला आमची मेवण्याची पोरगी राहते, तिला फोन करून बघा किती तर सूर्य आहे का नाही विचारा. किती वेळेला आमचे फोन होतात ना, ती म्हणते सकाळचे 9 वाजले, सकाळचे 9 वाजले असे ती म्हणते, म्हणजे तिथं सूर्य आहे. म्हणजे मला एक सांगा, सूर्याच्या ठिकाणी दिवसही नाही आणि रात्रही नाही. रात्र कधी आपल्याला, त्याला रात्र कधी सिद्ध करता येते? ज्यावेळेला दिवसाची सिद्धी होते, ज्यावेळेला दिवसाची सिद्धी होते. सूर्यनारायणाची भक्ती करणारा एक मनुष्य होता आणि तो रेल्वेतून चालला, प्रवास करताना एक मोठा बोगदा होता, असा मोठा बोगदा. तो सकाळचा वेळ होता, सकाळी रेल्वे चालली, त्या बोगद्यातून निघाली. भला 10-20 किलोमीटरचा बोगदा होता, ते सगळं आतमध्ये अंधार. मग त्या बाजूच्या एका माणसाने म्हणले, भाऊ तुमच्या मालकाच्या राज्यात अंधार. म्हणजे सूर्यनारायण होते ना दिवसा, तुम्ही ज्याची भक्ती करता तुमच्या देवाच्या राज्यात अंधार म्हणले. सूर्यनारायणाचा अंधार याच्यामध्ये एवढी तुम्ही सूर्याची उपासना करा, तो म्हणता मला ते दर्शन देतात, हाक मारली का. मग याला आला राग, त्याने लगेच सूर्यनारायणाला आराधना करून हृदयामध्ये प्रगट केलं आणि विचारायला लागले, म्हणले महाराज तुमच्या राज्यामध्ये अंधार? तर सूर्याने विचारलं, अरे भक्ता, अंधार काय असतो? अंधार काय असतो हे तर सांग ना. म्हणजे तुम्हाला एवढे मोठे असून, देव असून तुम्हाला अंधार माहित नाही? अहो जो दिवसा नसतो तो, म्हणजे दिवस काय असतो? दिवस काय असतो हे सांग. म्हणजे सूर्याच्या ठिकाणी दिवसही नाही आणि रात्रीही नाही. हे कोणाच्या ठिकाणी आहे? आपल्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी हे जे तत्व आहे ना, तिथं सत आणि असत ह्या दोन्ही गोष्टी चालत नाही. कंधारकर महाराजांनी खूप गोड त्याच्यावर लिखाण केलेलं आहे. जे ज्ञेय नाही म्हणावे तर विश्वाच्या रूपाने त्याची प्रतीती येते. त्याला जर ज्ञेय नाही म्हणावं तर विश्वरूपाने त्याची प्रतीती आहे. आणि विश्वच ज्ञेय आहे असे म्हणावे तर कार्यरूप माया आहे. हे सगळं ब्रह्मांड माया आहे. अर्थात विश्व माया आहे. याविषयी त्यांनी एक दृष्टांत दिला आहे. घटाच्या रूपाने मृत्तिकाच असते. घट म्हणजे माठ आहे. माठ हे मातीचा बनलेला असतो. ती मातीच आहे. घटाच्या रूपाने मृत्तिका आहे. म्हणून घटात मृत्तिका नाही. काय घटात मृत्तिका नाही असे म्हणता येत नाही. घटात काय आहे? मृत्तिका आहेत. कारण मुळात मृत्तिकाच नसती. मृत्तिका म्हणजे माती. बरं, ती जर नसती तर घटाची प्रतीतीच आली नसती. त्या घटामध्ये जर मृत्तिका म्हणजे माती नसती तर प्रतीतीच आली नसती. अरे घट म्हणजे मृत्तिका आहे असे म्हणावे तर तो घट उत्पन्न होण्यापूर्वी नव्हता आणि नाश झाल्यानंतर असणार नाही. म्हणजे घट म्हणजेच मृत्तिका असं म्हणता येत नाही. कारण तो घट उत्पन्न होण्याच्या अगोदर नव्हता आणि त्याच्यानंतर तुटला फुटला जमीनदोस्त झाला तर राहणार नाही. तसं हे जे जगत आहेत तसं या ठिकाणी मध्येच केवळ एक विशिष्ट आकाराने भासतो म्हणून तो मिथ्या. तो जो घट आहे ना, मध्यंतरी अगोदर मृत्तिका आहे, उत्पन्न होण्याच्या अगोदर तो नव्हता, नाश झाल्यानंतर राहणार नाही. फक्त तो मध्ये आपल्याला दिसलेला आहे, मध्ये तो भासलेला आहे, तो विशिष्ट आकाराने तो घट. आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं? भासतो म्हणून मिथ्या आहे. त्याप्रमाणे अधिष्ठान भूतज्ञेय ब्रह्मच विश्वाच्या रूपाने प्रतीतीला येते.
हे जे ज्ञेय आहे हे अधिष्ठानभूत आहे आणि ते अधिष्ठानभूत ज्ञेय जे आहे ना तेच ब्रह्म विश्वाच्या रूपानं प्रतीतीला आपल्याला आलं. पण विश्व म्हणजे ज्ञेय नाही, हे प्रतीतीला आलेलं आहे. जसं त्या ठिकाणी घट म्हणजे मृत्तिका नाही आहे पण ते दिसतं, तसं हे विश्व म्हणजे ज्ञेय म्हणजे ते ब्रह्म नाही आहे. कारण उत्पत्तीच्या पूर्वी आणि नाशानंतर विश्व अभावरूप होतं. हे ब्रह्मांड सुद्धा उत्पत्तीच्या अगोदर त्या ठिकाणी नसताना उत्पन्न झाल्यानंतरही नाश पावल्यानंतर सुद्धा राहत नाही. अशा प्रकारचे उत्पत्तीच्या पूर्वी आणि नाशानंतर विश्व अभावरूप असते, अर्थात मध्येच भासते म्हणून विश्व माया आहे. हे मध्ये भासणार आहे म्हणून त्याला माया म्हणतात. अशा ज्या भासणाऱ्या गोष्टी असतात ना, सूर्य दुपारी वेळेला तापला म्हणजे काय दिसतं? मृगजळ दिसतं. मृगजळ सकाळी नसतं, संध्याकाळी नसतं, कधी असतं? दुपारच्या वेळेला असतं. म्हणजे मध्ये जे भासतं ते कसं असतं? माया कार्य असतं. म्हणून हे सगळं जगत हे जे ब्रह्मांड हे भासतं. अशा प्रकारे हे भासमान असल्यामुळे हे मायेचं कार्य आहे. रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य दृष्टा स्थिती तरी कोणे कैसे आधी म्हणावे पा. आणि ते ज्ञेय जे आहे ते निर्विशिष्ट असल्यामुळे त्या ज्ञेयाला कुठल्याही प्रकारचा रंग नाही, म्हणजे तो पांढऱ्या रंगाचा, पिवळ्या रंगाचा, लाल रंगाचा, अशा प्रकारचा रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. त्याला कुठल्याही प्रकारचं वर्ण नाही आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जे आहे न ब्रह्मचारी वनिवनस्थो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपा, हा अशा प्रकारचा जो ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, त्याला देहासारखा आकार नाही, ते एका विशिष्ट आकारानं ओळखल्या जाण्यासारखं ते तत्व नाही. आणि ते घटपटासारखं दृश्य नाही. त्या ठिकाणी घट पट हे जसं दिसतं, पट म्हणजे हे धोतर वगैरे असं समजा, ते हे जसं दिसतं माड दिसतो तसं ते नाही. आणि जीवासारखा तो द्रष्टा नाही. जसं जीवात्मा हा द्रष्टा आहे सगळ्या कार्याचा, हा जीवात्मा बघत असतो, सगळे पाप पुण्य सुख दुःख वगैरे हे सगळं बघत असतो. त्याला कुठल्या प्रकारच्या अवस्था नाही त्या ज्ञेयाला. जागृती अवस्था आहे, स्वप्न अवस्था आहे, सुषुप्ती अवस्था आहे. या तिन्ही अवस्थेच्या ते पलीकडचं तत्व आहे. रूपवर्ण व्यक्ती नाही दृश्य दृष्टा स्थिती तरी कोणे कैसे आधी म्हणावे पा. मग त्या ठिकाणी त्याला कसं म्हणावं की हे आहेच म्हणून? त्याला नाही पण म्हणता येत नाही, त्याला नाही म्हणता येणार नाही. ना आणि साचची जरी नाही तरी महदादी कोणे ठाई. जर त्याला म्हणायचं नाहीच तर मग हे सगळं ब्रह्मांड कशानं निर्माण झालं? याच्यात काही एक गोष्ट आहे का? महत्त्व, अहंकार, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत, देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी हे सगळं अप्रेमित स्तन्याम हे सगळं जे आहे ना, भूमिरापो नलो वायू भिन्ना प्रकृतिष्ठ. आणि साचची जरी नाही तरी महदादी कोणे ठाई. हा हे सगळं 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 हा हे सगळं कसं काय निर्माण झालं? मग आज साचची जरी नाही, जर नाहीच त्याला म्हणावं तर महदादी कोणी ठाई स्फुरत कैचे काही तेने विनाशे. त्याच्याशिवाय थोडंच एवढं निर्माण झालेलं आहे, त्या शक्तीच्या शिवाय हे निर्माण झालेलं आहे. मग या ठिकाणी त्याला नाही पण म्हणता येणार नाही. म्हणून आठी नाठी हे बोली, म्हणून त्याला आहे आणि नाही दोन्ही म्हणता येत नाही. सत आणि असत ते दोन्ही शब्द त्याचं चालत नाही. जसं मी तुला सूर्यात अंधाराचं दिवसाचं काय दिला, तिथे हे सूर्याजवळ जसे दोन्ही शब्द चालत नाही, तसं इथं आठी नाठी हे बोली जे देखोनी मुखी झाली त्यांनी सुद्धा मौन धारण करून घेतलं. मग वेद जाणून गेला आणि पुढे मौन, त्यांनी सुद्धा तोंड गप केलं, ते सुद्धा गप बसले की काय बोलावं याला. आता विचाराची मोडली वाट जेथे, म्हणजे विचार मागुता पावली निघे, तरपू आईनी निघे अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंच हे विज्ञान आणि तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान हे जाण. असं 7व्या अध्यायातल्या ह्या वय सुरुवातीच्याच प्रकरणामध्ये आलेलं आहे की ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान या तिन्हीची व्याख्या केलेली आहे अशा प्रकारे. मग तिथे विचाराची सुद्धा वाट मोडून जाते. जैशी भांड घट शरावी तदाकारे असे पृथ्वी
तैसे सर्व होण्या सर्वी असे जे वस्तू, ती वस्तू कशा पद्धतीची आहे? भांड घट शराबी, म्हणजे रांजण आहे, मडकं आहे, परळ आहे, हे सगळे त्याच्यामध्ये माती काय मातीचं ते आहे, मातीचंच आहे. अशा प्रकारचं हे जे तत्व आहे हे ज्ञेय तत्व आहे. याचा आधार घेऊन, मायेचा आधार घेऊन, जसा आजोपी सन्नवे आत्मा संभवाम्यात्म, या प्रकृतीचा आधार घेऊन हे सगळं ब्रह्मांड निर्माण होतं, हे सगळं ब्रह्मांड निर्माण होतं. अशा प्रकारचं हे जशी भांड घट शरावी तदाकारे असे पृथ्वी, त्या आकाराने पृथ्वी, तैसे सर्व होण्या सर्वी असे जे वस्तू, म्हणजे सर्वामध्ये ते आहे, पण ते सर्वामध्ये असून सुद्धा काय आहे? अलिप्त आहे, अलिप्त आहे. तो एकाशी त्याचा काय नाही, कुठल्या प्रकारचं तादात्म्य नाही. जसं सूर्य आहे, हा भांड्यामध्ये प्रतिबिंबित झाला, सरोवरात प्रतिबिंबित झाला, मग तो त्याच्यात अडकलेला नाही. हे मदशी स्तव झाले, परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तेच तो सुटला गा, आहे की नाही? ही एकच ओवी आहे त्या श्लोकावर, कोणत्या एका श्लोकावर एकच ओवी. तिसऱ्या अध्यायात ते काय, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. तर ज्याप्रमाणे रांजण मडकी परळ या पदार्थात पृथ्वीच जशी त्या त्या आकाराने असते, त्याप्रमाणे जी ज्ञेय ब्रह्मवस्तू आहे ती सर्वस्वरूप होऊन सर्वात आहे, ती सर्वामध्ये व्यापक असून, भाव असा की या ठिकाणी वल्लभाचार्य म्हणतात त्याप्रमाणे जगत हे ब्रह्माचा विकारी परिणाम नाही. जगत जे आहे ना ते ब्रह्माचा विकार कशाला म्हणायचं? जसं दह्याचं, आपलं दुधाचं काय होतं? दही होतं, तर म्हणजे तो विकार आहे. दुधाचे दही होते तेव्हा दह्यात दूध अविकारी स्वरूपात राहत नाही. विरजण टाकलं ना, मग ते जे दूध आहे ते अविकारी राहत नाही, ते विकारी होतं. म्हणून पुन्हा दह्याचं दूध होत नाही, दह्याचं दूध होत नाही. अशा प्रकारे जे आहे तसे असते तर पुन्हा दह्याचं दूध झालं असतं. परंतु मृत्तिकेचा जो दृष्टांत आहे, मृत्तिका म्हणजे मातीवर, कोणी अजून म्हणते काय लावलं मृत्तिका, मी ज्यावेळेला मृत्तिका म्हणेल त्यावेळेला तुम्ही तो ज्यांना माहीत नसेल त्यांनी समजायचं काय? माती. हो, परंतु मृत्तिकेचा घट होतो तेव्हा घटात मृत्तिका असते. मृत्तिकेचा ज्यावेळेला मडकं बनतं, गाडगं बनतं, माड बनतं, त्यावेळेला त्याच्यात मृत्तिका असते. आणि म्हणून फुटल्यानंतर घटाची मृत्तिकाच होते, फुटल्यानंतर घटाचे काय होते? माती होते. पण दह्याचं काही पुन्हा दूध होत नाही. म्हणून हे जगत जे आहे ते विकार नाही आहे, तो ब्रह्माचा विकार नाही. जसं दह्यामध्ये विकार आहे, दुधामध्ये विरजण टाकलं म्हणजे ते विकारी झालं, ते पुन्हा दह्याचं दूध होत नाही. पण मृत्तिकेचा, मातीचा जर हांडा बनला, मडकं बनलं, ते फुटलं तर ते पुन्हा काय होतं? माती होतं. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. घटाची मृत्तिका, त्याप्रमाणे ब्रह्माचा प्रकृतीद्वारा झालेला परिणाम म्हणजे विश्व आहे असे म्हटले असते. प्रकृतीच्या आधारानं हेच ब्रह्म विश्व बनतं. विश्वोत्पत्तीपूर्वी जसे ब्रह्म अविकारी, तसे ते विश्वाची उत्पत्ती झाल्यानंतर, विश्वाच्या स्थिती काळात आणि विश्वाच्या नाशानंतर सुद्धा तेच असतं, तसंच असतं. जसे मृत्तिका जी आहे, ही माठ बनला तरी त्याच्यात मृत्तिका आहे, माठ राहिला तरी त्याच्यात मातीच आहे, आणि माठ फुटल्यानंतर सुद्धा काय आहे? मातीच आहे. तसं हे जे ब्रह्म आहे या तिन्ही काळामध्ये, ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या वेळेलाही ते काय आहे? ब्रह्मच आहे. पूर्ण ब्रह्मांडामध्येही ज्यावेळेला चाललं त्यावेळेला, प्रलय कालानंतर सुद्धा ते ब्रह्मच आहे. एवढं सगळं करूनही ते अलिप्त आहे. ते ज्ञेय तत्व काय आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. अशा प्रकारचं ते आहे. किंवा भ्रमकाळात रज्जू सर्प होते, प्रमा काळात सर्पच रज्जूरूप होऊन जातो. खूप सुंदर लिखाण केलेलं आहे. कदाचित तुम्हाला थोडंसं डोईजर जाईल, तुम्हाला असं वाटेल बुवा आता ते प्रकरण लागलंय तसं, त्याला काय करणार. हे विचारसागराच्या प्रक्रिया आहे, ते सांगितल्याशिवाय पर्याय नसतो. हो, कुठेही कोणतंही सांगता येणार नाही, जे विषय लागले तेच बोलावं लागतील ना. तर या ठिकाणी जसं सांगितलेलं आहे की भ्रमकाळामध्ये रज्जूत सर्प होतं. जर एक संध्याकाळच्या वेळेला त्या अंधकार थोडा अंधार पडायला लागलेला ना, त्यावेळेला एखादी दोरी जर अशी पडलेली असली तर माणसाला त्याच्यावर काय होतं? दोरीवर काय होतं?
सर्पाचा भास होतो. आणि त्या सर्पाच्या भास होण्यामध्ये तुला त्याला एक प्रमा म्हणजे सत्यज्ञान असतं. सत्यज्ञान त्याच्यात काय असतं, त्याने आधी कधीतरी साप पाहिलेला असतो, आधी कधीतरी त्याने साप पाहिलेला असतो, आणि ते जर पाहिलाच नसतं तर त्याला ते सुद्धा झालं नसतं. रज्जूवर सर्पाचा भास झाला, पण काय झाला, त्याने अगोदर कधीतरी साप पाहिलेला आहे, ते ज्ञान त्याचं जागृत होऊन जातं आणि मग तो साप साप सापचा म्हणतो. रज्जूवर सर्पाचा भास होतो पण मिथ्या सर्प. हां, तर भ्रमकाळामध्ये रज्जूत सर्प होतो. भ्रम आहे ना, अज्ञान, भ्रम म्हणजे अज्ञान, त्याला रज्जू सर्प. पण प्रमा काळात सर्पच रज्जू होऊन जातो. प्रमा म्हणजे सत्य, प्रमा म्हणजे ज्ञान. ज्या वेळेला आपण एखादी बॅटरी मारली तर आपल्याला ज्यावेळेला कळलं हे काय आहे, दोरी आहे. दोरी कळल्यानंतर दोरीच काय झाली, पुन्हा सर्पच काय झाला, दोरी झाला. म्हणजे सर्प नव्हताच, सर्प नव्हता, दोरीच होती, पण अज्ञानानं त्याच्यामध्ये भासली. तसं हे अज्ञान जगत, आपल्याला हे अज्ञानामुळे हे जगत दिसत असतं बरं, पण हे ब्रह्मच आहे, हे ज्ञेयच आहे. हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अज्ञानी लोकांकरता ह्या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात. ज्ञानी माणसाकरता याच्यातले एकही सिद्धांत नाही. ज्यांना ते ध्येय प्राप्त झालं ना त्यांच्यासाठी काहीच नाही बरं, पण ज्यांना प्राप्त करून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हे सगळं बोलायचं, त्या सगळ्या गोष्टी बोलायच्या. त्याप्रमाणे ब्रह्माचा विवर्त जगत म्हटले आणि भासण्याच्या काळात अधिष्ठान ब्रह्मच अध्यस्त विश्व होते. आणि या ठिकाणी भासण्याच्या काळामध्ये अधिष्ठान ब्रह्म आहे, त्याच्यावर जगत आपल्याला त्या ठिकाणी भासलेलं आहे. आणि बाद काळामध्ये अध्यस्त विश्वच अधिष्ठान ब्रह्म होते. आणि ज्या दह्याप्रमाणे ब्रह्माचा विकारी परिणाम नसून, दूध दह्याचा दृष्टांत तिथं चालत नाही, कारण हे विश्व ब्रह्माचा विकारी परिणाम जर असता तर विश्वाचं ब्रह्म पुन्हा झालंच नसतं. लक्षात आलं का? जसं माठाचा दृष्टांत फीट बसतो, मातीचा माठ होतो, माठाची पुन्हा काय होते, माती होते. दुधाचं दही होतं पण दह्याचं दूध होत नाही. त्याप्रमाणे हे जे जगत, ब्रह्माचं हे जगत जे आहे ते मृत्तिकेच्या दृष्टांताप्रमाणे. पण तुम्ही जर म्हणाल विकारी परिणाम म्हणला तर मग ते पुन्हा तुम्हाला ब्रह्मरूप होणार नाही, ती गोष्ट ते ब्रह्मरूप होणार नाही. म्हणून मृत्तिके या ठिकाणी सांगितलेलं आहे की मृत्तिकेप्रमाणे ब्रह्मा वाचून जिला सत्ता नाही अशा प्रकृतीद्वारा झालेला परिणाम किंवा रज्जू सर्पाप्रमाणे विवर्त आहे. परिणामात किंवा विवर्तात कारणाची किंवा अधिष्ठानाची व्याप्ती असते. जसं त्या ठिकाणी विवर्त हे जे रज्जूवर भासलेला सर्प आहे त्याच्यामध्ये अधिष्ठान रज्जू आहे, त्याला ती दोरी आहे, हे जसं आहे. आणि या ठिकाणी मातीचा माठ होतो, तर मृत्तिका हे त्याचं काय आहे, अधिष्ठान आहे. तर अधिष्ठान ब्रह्म आहे, आध्यस्थ जगत आहे, जगत हे भासलेलं आहे. ज्यांना त्या ठिकाणी ज्ञेयप्राप्ती झाली, ब्रह्मज्ञान झालं, अनुभूती आली, त्याला जगतसुद्धा ब्रह्मच दिसतं, त्याच्यासाठी दुसरं काहीही नाही. त्याला जिकडे पाहे तिकडे पायी श्रीहरी वाचुनी दुजे नाही, जे जे भेटे भेट भूत ते ते मानिजे भगवंत. पण ती अनुभूती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी अज्ञानी लोकांना समजून देण्याकरता हे सगळे दृष्टांत, विचारसागर, वृत्तीप्रभाकर, कौमुदी असे खूप मोठे मोठे ग्रंथ आहेत. आणि ते सगळे सांगणारे जे एकेकाहून विद्वान आहेत, अशा प्रकारे ते ग्रंथही सांगणं एवढं सोपं नाही. त्याच्यामध्ये कधी कधी करता जाती भोक्षे बुद्ध्याधिकांचे, बऱ्याच जणाला त्याच्यात झोप येते, कारण ते झोप लावणारे, झोपू घालणारे ग्रंथ आहेत. त्याला फार काल सांगितल्याप्रमाणे कुशाग्र बुद्धी लागते. म्हणून अधिष्ठानाची सगळ्यामध्ये व्याप्ती. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्व होण्या सर्वे असे जे वस्तू, म्हणून या ओळीमध्ये सांगितलं की जशी भांड घटशरावी तदाकारे असे पृथ्वी, तसे सर्व होण्या सर्वे असे जे वस्तू. ज्याप्रमाणे रांजण, माठ, परळ हे सगळं मातीचं आहे, मातीपासून ते बनलेलं आहे, तुम्हाला दिसतंय. पुन्हा फुटलं तर ते पुन्हा जसं माती होतं, तसं या ठिकाणी एका वाक्यात सांगायचं असलं तर हे जगत जे आहे, ब्रह्मानं प्रकृतीचा आधार घेऊन हे ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे. आणि या ब्रह्मांडामध्ये त्याचीच व्याप्ती आहे. मशकापासून ब्रह्मदेवापर्यंत तोच आहे, तोच नटलेला आहे. पण ज्याला दृष्टी प्राप्त झाली तो या सगळीकडे त्याला बघलं, ज्याला दृष्टी प्राप्त नाही झाली तो याला भासमान या मायेच्या चक्रामध्ये तो अडकतो. ज्याला भिन्न भिन्न वाटतं तो वेगळा वेगळा. आपल्या तर प्रवचनामध्ये सुद्धा सगळ्यात देव पाहता येत नाही,
प्रवचनात सुद्धा आपण सगळ्याला देव पाहता येत नाही. तो कशाला आला आणि ह्यो कशाला आला, एखाद्याचं तुला काही अक्कल आहे का, असं तसं. आपल्याला इथल्या इथं सगळ्यात देव पाहता येत नाही. ज्यांची दृष्टी सगळ्याला ब्रह्मरूप बघण्याची होते त्यांच्यासाठी सगळी ठिकाणी भगवानच आहे नटलेला. पण अज्ञानी माणसाची संगत लावण्याकरता जवळजवळ 12 दृष्टांत आहेत आणि ते ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याकरता ते राहून येतात. हो, राहून येतात. आणि तुम्हाला सगळं अजातवाद काय आहे, विवर्तवाद काय आहे. अजातवाद हाच आहे की सर्वम खल्विदम ब्रह्म, सगळीकडे तोच एक नटलेला आहे, अजातवाद आहे. आणि ज्याला हे कळत नाही त्याच्यासाठी विवर्त आहे, जसं सोन्याचं दागिना. पण आहे तर सोनच ना, आहे तर सोनच आहे ना. तसं हे ब्रह्माच्या पासूनच हे सगळं निर्माण झालेलं आहे ना. ते ब्रह्माला सोडून कसं राहणार आहेत, ते ब्रह्मरूपच आहे. पण ज्याला कळत नाही त्याला सांगावं लागतं हो, सोन्याचा आणि दागिन्याचा फरक सांगावा लागतो. पण मुळात ते सोनच आहे. हे अशा प्रकारचं हे सगळं आपण इथे थांबूया. आज आपला वेळ समाप्त झाला. ते आता इथून पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या थोड्या कळण्यासाठी अवघड आहे, म्हणून थोडेसं डोक्याला खोबऱ्यात तेल वगैरे लावून या. थोडं कळायला वगैरे थोडंसं अवघड आहे. पण आपल्याला ते चाकोरी सोडून बोलता येत नाही. जे आहे तेच बोलावं लागतं ना त्याच्यात.